मतदार यादीतील जुळी भावंड. अभिषेक कळमकरांनी केला मोठा सवाल. नगरमध्ये मतदार यादीतील भेसळ आढळली. कळमकरांचा थेट इशारा. अहिल्यानगरमध्ये 2 मतदारसंघात एकाच मतदारांची नावे दिसून येत असल्याने मोठा खळबळजनक खुलासा झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी आज आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना थेट निवेदन देत या दुबार मतदार घोटाळ्याची चौकशी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ आणि नगर महानगरपालिकेच्या प्रारूप यादीत काही मतदारांची नावे एकाच वेळी असल्याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केला आहे आणि या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी नोंदवला. कळमकर यांनी सांगितले की महानगरपालिकेने नुकतीच 10,669 दुबार नावांची स्वतंत्र यादी जाहीर केली असली तरी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाशी संबंधित अनेक नावे अजूनही दुबार आहेत. हा प्रकार निवडणूक प्रक्रियेला डाग लावणार आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीने मतदार संख्या वाढवण्याचा संशय निर्माण करणार आहे, असे म्हणत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून तातडीची चौकशी व कारवाईची मागणी केली. निवडणूक आयोग पुढे कोणती पावले उचलणार याबाबतही त्यांनी लिखित स्वरूपात स्पष्टता मागितली असून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी अशी त्यांची ठाम मागणी आहे. हा विषय आता राजकीयदृष्ट्या तापण्याची चिन्हे दिसत असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही दिवसावर आहे आणि आपण जर बघितलं तर 20 नोव्हेंबरला आपल्या महानगरपालिकेच्या संदर्भातली प्रारूप यादी ही प्रकाशित करण्यात आली सगळ्या नागरिकांसाठी, जनतेसाठी किंवा निवडणूक लढवणाऱ्यांसाठी. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं 27 तारखेपर्यंत आपल्याला हरकत घ्यायची मुदत होती. त्याच्यानंतर ती पुढं मुदत वाढवली आणि ती आपल्याला आज शेवटचा दिवस आहे. आज आम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो म्हणजे शासनाने, राज्य निवडणूक आयोगाने किंवा आपल्या जिल्ह्याचं निवडणूक प्रशासन आहे त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप यादी जी आहे ती विधानसभेचीच 2024ची जी अपडेट होऊन 1 जुलै 2025ची ती तुम्ही गृहीत धरून ती या महानगरपालिकेच्या निवडणुकीला वापरावी असं सांगितलेलं होतं. त्याच अनुषंगाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील, निवडणूक लढवणारे उमेदवार असतील आणि आमचे काही टेक्निकल टीम जे काम करते असे काही तरुणांनी जवळजवळ श्रीगोंदा मतदारसंघातलं, श्रीगोंदा जी यादी लोकसभेला देखील होती, विधानसभेला देखील होती श्रीगोंद्याची, तेच सगळे नावं जवळपास म्हणजे अधिकृत आकडा सांगतो 4,381 नावं आज हे दुबार म्हणून आढळून आलेले आहेत. त्याच्यामुळं आयुक्त साहेबांची आज आम्ही भेट घेतली. त्यांना एक प्रश्न उपस्थित केला की जी आपण एक धोरण अवलंबलेलं होतं यावेळेस की 2 स्टार त्या ठिकाणी सगळ्या राज्यामध्ये आपण बघितलं असं आपल्या माध्यमांमध्ये मोठ्या चॅनलवर सगळे आमच्या महाविकास आघाडीचे नेते मंडळी देखील राज्य निवडणूक जे सचिव आहेत त्यांना भेटले, मोठे मोठे अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की आता यावेळेस आम्ही डबल स्टार केले दुबार नावांसाठी आणि त्याचं जे पण काय आहे तो मतदाराला काही फॉर्म भरून द्यावा लागेल मतदानाच्या दिवशी आणि तो दुसरीकडं करणार नाही वोटिंग की त्याच्यासाठी जर त्यांनी केलं तर तसं देखील एक परिपत्रक काढलेलं होतं की त्या संदर्भामध्ये त्याच्यावर 1 वर्षाचं काहीतरी त्याचा कायदेशीर त्याला कारवाई म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एखादा गुन्हा दाखल होईल अशा पद्धतीचं एक रेग्युलेशन आणि रूल आलेला होता. आता आमचं म्हणणं होतं आयुक्त साहेबांना एवढी नावं आहेत आणि याच्यात विशेषतः मांडवगण गट, ह्या मांडवगण गटातले 465 नावं आलेली आहेत. ती देखील एक सेपरेट यादी दिली आम्ही, ती ही यादी आहे. आणि हे जे आहेत हे सगळे हे जवळजवळ आम्ही 4,381 नावं, जी नावं ज्याची स्थळ पाणी या नगर शहरामध्ये प्रशासनाकडून चालू होती की जाऊन तिथं बघावं, एखादा प्रभाग क्रमांक 15चा मतदार आहे तो 13मध्ये कसा आलाय, एखादा प्रभाग क्रमांक 11चा मतदार तो 9मध्ये कसा आलाय, हे सगळं त्याची स्थळपाणी होत होती, त्याची हरकत नोंदवून घेतली जात होती. अशा संभ्रम करणारी परिस्थिती ह्या वेळेसच्या निवडणुकीची चाललेली आहे. म्हणून प्रशासनाचं आज आम्ही हे सगळे नावं याची हरकतीची जी नमुना क्रमांक ब आहे हा देखील आम्ही आयुक्त साहेबांना दिला. ही सगळे नावं ते एका फॉर्मवर काही शक्य नव्हते, परंतु ही यादीच आम्ही त्याची रिसिव्ड कॉपी घेतलेली आहे. जिल्ह्याचे कलेक्टर पंकज आशिया साहेबांना देखील
हे कागदपत्राद्वारे आम्ही त्या ठिकाणी सुपूर्द करणार आहोत आणि राज्य निवडणूक असेल किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल यांना देखील आम्ही ईमेल केलेला आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.